मूळचे डोंबिवलीकर असलेले अमर पळधे यांचा आंध्र प्रदेशात काकीनाडा इथं सरावादरम्यान हॅलो जंपिंग करताना मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातलगांना त्यावेळी कळवण्यात आलं होतं। मात्र त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची शंका कुटुंबियांना आली आणि त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वारंवार केली। याबाबत हैदराबाद हायकोर्टाने नुकताच आदेश दिला असून 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। त्यामुळे तब्बल 23 वर्ष लढा देणाऱ्या अनुराधा पळधे यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली। आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली। यावेळी आपल्या मुलावर झालेल्या अन्यायामुळे अनुराधा पळधे यांना अश्रू अनावर झाले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 23 वर्षांपासून अनुराधा पळधे या लढा देत आहेत। सध्या अनुराधा पळधे आपल्या सोबत आहेत। 1993 मध्ये त्यांचा जो मुलगा आहे अमर पळधे याचा हेलो जंपिंगचा सराव करताना त्याचा मृत्यू झाला होता। मात्र हा मृत्यू संशयास्पद झाल्याचा जो शेरा आहे तो देखील हैदराबादच्या हायकोर्टाने दिला होता आणि म्हणूनच आता त्याबद्दलचा चौकशीचा अहवाल जो आहे ते लवकरात लवकर पुढे यावा अशी त्यांची मागणी आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही आता संरक्षण मंत्र्यांनी यामध्ये दखल घ्यावी अशी मागणी करताय, काय नेमकं पत्र दिलंय तुम्ही? आम्ही काकीनाडा कोर्टामध्ये केस केली ती नुकसान भरपाईसाठी। त्याचा निकाल आमच्या बाजूने लागला तेव्हा नेहमीने अपील केलं हैदराबाद हायकोर्टात। त्या अपिलामध्ये डायटम टेस्ट करण्यापूर्वीच नेव्हीने चौकशी समिती उरकून टाकली। ह्याचा अर्थ अमरच्या मृत्यूचं खरं कारण कळण्यापूर्वीच चौकशी समिती झाली। डायटम टेस्ट म्हणजे सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं। जेव्हा एखाद्याचा मृत्यू पाण्यात पडून होतो तेव्हा त्याच्या स्टमकमध्ये किंवा लंग्समध्ये पाणी असतं। अमरच्या लंग्समध्ये आणि स्टमकमध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा नव्हता। आता तुमची मागणी काय आहे? तुम्ही संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, काय मागणी? कोर्टाने आदेश काढला आहे 6 महिन्याच्या आत चौकशी समिती नेमून मुलाच्या मृत्यूचं खरं कारण एक भारताची नागरिक म्हणून मुलाच्या आईला कळलंच पाहिजे। पण ही गोष्ट चीफना हैदराबाद हायकोर्टाची ऑर्डर पोचली असेल, पण ही गोष्ट संरक्षण मंत्र्यांपर्यंत पोचेलच असं नाही। आणि म्हणून मला संरक्षण मंत्र्यांना भेटून सांगायचं आहे की माझ्या मुलाचा मृत्यू गूढ आणि शंकास्पद झाला आहे। तो जर देशासाठी लढताना गेला असता तर ते मी आनंदाने स्वीकारलं असतं, पण ज्या तऱ्हेने त्याचा मृत्यू आणि शेवट झाला आहे ते मी कधीच सहन करू शकणार नाही। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी संघर्ष करणार। 23 वर्षानंतर एका आईला न्याय मिळवून देणार का? संरक्षण मंत्री याची दखल घेणार का? आणि नौदल काय अहवाल देतं या सगळ्याकडेच आता लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।